आणि जो सामान्य शेतकरी आहे का त्याचं दुकान उघड्या, कारण कोणताच व्यक्ती त्याच्याकडे लक्ष देईन. पाऊस आला की त्याचं दुकान नासत, वारं सुटलं की त्याचंच दुकान नासत. मला सांगा, लय कालच्या 15 दिवसात पाऊस आले, इथले कीर्तन वाड्यात केले आहे की नाही बाबा? पण कीर्तनकारानं कमी लोक आहेत, पण कीर्तन करून पाकिट नेलंच ना. गहू भिजले शेतकऱ्याचे, जेवऱ्या पालत्या झाल्या शेतकऱ्याच्या, हळदीचे ढिग वाळी दिले भिजले शेतकऱ्यांचे. विद्यमान सरकारला माझी मागणी आहे, विद्यमान शासन दरबारातल्या सदाचारी पुण्यशील पावन राजकर्त्यांना एका चिमुकल्या बारीकशा अज्ञानी वेड्या बाळूची, एका वेड्या वारकऱ्याची मागणी आहे. ज्याच्याकडे गायी असेल त्याला जेवढं देता येईल तितकं मानधन देत राहा. गायीची नोंदणी करण्यासाठी तुमचे शासन दरबारची माणसं पाठवा. जसं एखाद्या व्यक्तीला राशन देता तसं गायीच्या कडव्यासाठी मानधन द्या. निश्चित माझ्या महाराष्ट्रातली आणि भारत देशातली लोक बाबाजी गायी सांभाळतील. गायीसाठी मानधन द्या, तिच्यासाठी तनखा द्या, द्या द्या. मग माझा शेतकरी राजा सुद्धा सांभाळील. अहो, असे काही शेतकरी येतं त्यांना 2 पत्र आणायपुरते पैसे नाहीत हो, 2 पत्र आणण्यापुरते पैसे नाहीत त्यांच्याकडे. कुठून कशा सांभाळायच्या त्यांनी? म्हणून विद्यमान सदाचारी पुण्यशील सरकारला हात जोडून गिरगावकरांची मागणी, ज्याच्याकडे गायी असतील त्याची नोंद घ्या आणि फुल नाही फुलाची पाकळी गायीच्या चाऱ्यासाठी द्या. निश्चित माझ्या भारत देशातला गौवंश वाढेल आणि या देशातली नैसर्गिक आपत्ती थांबेल. इतकं मात्र मी उदात्त अंतकरणाने सांगेन. मी सांगितलं, या देशातले पुढारी काही गहू ज्वारी तयार करीत नाही. राग येऊ देऊ नका, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. आमचे महाराज सुद्धा गहू ज्वारी तयार करीत नाहीत, खातीन चपकून तुपात चपात्या. पण चपाती करण्यासाठी गहू लागते ते आमचे महाराजही तयार करीत नाहीत, तो फक्त शेतकरी करतोय. आणि या देशातल्या नैसर्गिक आपत्तीला कोण वाचविल? तर फक्त शेतकरी वाचविल. माफी मागतून मोठ्यांना बोलतोय, जर कालचं गॅसचं प्रकरण लवकर जर थांबलं नसतं तर कशावर स्वयंपाक करावं लागले असते साहेब? कापसाच्या पराठ्या. बरं ठीक आहे, आम्हाला घर साधे येत बाबा, तुम्ही मठावर चूल पेटीत आण. 4 कोटीच्या घरात कुठे चूल पेटवायची? ज्या बायकायला तीर्थ घेतल्यावर सर्दी होती ना आरती घेतल्यावर गरमी होती, त्या बायानं पराठ्यावर स्वयंपाक केल्यावर त्याच दिवशी डॉक्टर आणणं डोळे काढायला. त्या श्रीमंताच्या बायाचे डोळे काढायला डॉक्टर नीट करायला आणावं लागतील. नीट करायला. लक्षात ठेवा माझ्या माईंनो, शेतकऱ्याचा अपमान करू नका. राजसत्तेतल्या सगळ्या लोकांना वंदन करतोय. आमच्यासाठी गाडी नाही उभी केली तरी चालेल, पण एखादा शेतकरी रस्त्यानं जर भिजत चालला तर काच खाली करून विचारा, पाऊस बरा पडलाय का? माझी गाडी पुढे चालली, घरापर्यंत सोडू का? इतकी शेतकऱ्याविषयी अस्मिता तुम्ही राजकारणातल्या लोकांनी ठेवा. तुम्हाला नको वाटेल तोपर्यंत खुर्चीची वेल्डिंग होईल. तुम्हाला तुमची खुर्डीची काढायची ताकद कोणात राहणार नाही. इतकं प्रेम शेतकऱ्यावर करा. आणि माझ्या तरुण बांधवांना विनंती करतो, शिक्षण जरी घेत असाल तर रविवारी का होत नाही, पण शेतीत एकदा येडा करायला जात जा.